चाळण्यात झोपलाय. चाळण्यात झोपलाय. माऊलीचे चेहरे सुजलाय पण सुजलाय त्याला मला गज रुतलाय गज. एकच डबडा आलाय ते एक रास्ता उठलं पलीकडेच गेलो ते. एक नंबर ड्रायव्हर येतो दादा एकदम मस्त चाललोय आम्ही आता दर्शनाला. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही स्वागत. आज मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्णपणे कम्प्लीट करतोय. जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की जसं आपले 1K कम्प्लीट होते तर मी स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटला येऊन गेलो. मी स्वतः ब्लॉग बनवले. 1K पेक्षा जास्त आपलं ड्रीम कम्प्लीट झालंय. आपल्या जवळपास 2.5K होत आले आता आणि त्याचं सगळं आहे लाईट टू फॅमिली आणि स्वामी समर्थ महाराजांना आणि आपल्या आजीला. तर मी दिलेला शब्द मला माझा पाळलाय आणि मी आज चाललोय. तर मी तिकीट काढलंय आणि आजचं सध्या नाही का पुणे स्टेशनला आहे. तर मी पुणे स्टेशन वरून नाही का मी जनरलने तिकीट काढले आणि जनरलने तिकीट लागलंय मला एक जणाला जवळपास 180 रुपये. तर आता माऊली बघा पुढे बसलाय. आमच्या हालत नाही एवढी जबरदस्त जाम खराब झाली. चेहऱ्याला दिसतंय तुम्हाला माझे केस डायरेक्ट करंट टाकले टाईट झाले आणि अजून ट्रेनला यायला नाही का 3 तास लागते. आत्ता वाजले 12 वाजून 8 मिनिटं झाले. अजून 3 तास वेट करायचं आहे आणि कारण बाहेर पुढे जाऊ नाही शकत. कारण इथं बघा माऊली साहेबांनी आपल्याला की जागा केलेली आहे. आपला माऊली म्हणजे ती लगेच पलटी पाहिजे सावली हे वरतून छते आणि त्याच्यावर आपला माऊली कपडे घालतंय. काल दिवसभर काम केलंय पण आज तो निघून गेलाय आणि माझं कंबर जाम दुखून राहिलंय. याचा तर याला उठता येत नाही. आणि आता नाही का आमची 3 वाजेपर्यंतची सुरुवात नाही का फक्त सतरंजीवरती आहे. जोपर्यंत ट्रेनचा हॉर्न नाही मूग वाजला का मग उठून मी इथं बसलोय. शेवटी आपण गावचे पोर आहे टेन्शन नाही घ्यायचं. माऊली म्हटलं ना वरतून लगेच पहिली पाहिजे सावली पहिले भाऊ सावली मुलाची मुला सावली पहिले आलं पुन्हा खाली आता हे तिकीटचा पण ठेवा लागत नाही तर टीसी नाही का डबल टिबल घेण्याच्या नाही का सावली चांगली सावली पहिले पुन्हा खाली होता. एक्साइटमेंट आहे ना तशी मला पण आहे आणि भरपूर दिवसाची आणि फर्स्ट टाइम चाललोय मी अक्कलकोटला आणि एवढं भारी वाटतंय ना एक नंबर डायरेक्ट. फायनली 15 मिनिटं राहिले ट्रेन यायला. एवढी थंडी वाजली आहे ना डायरेक्ट जाम होऊन गेलं. ट्रेन लागली आहे आता वरती. आता डबा बघायचा आहे त्याच्यामध्ये किती गर्दी ते पण बघायची आहे मग जायचं आहे. त्रास होतो. तिकडे बघू शकता किती धुकंपट आहे. सगळं एकदम पांढरं झालंय. एवढी थंडी वाजली आहे ना आत्तापर्यंत एवढी कधीच थंडी वाजली नव्हतं. एकच डबडा आलाय ते एक रास्ता उठलं पलीकडेच गेलो ते. मला वाटलं इकडे एक आहे तिकडे गेलं रास्ता उठलं ते झोपेचे वाजले. आता वाजले सकाळचे 2:55 आणि ट्रेन आत्ताशी आली. आता इथून आपण ट्रेनमध्ये बसू आणि प्रवास पुढचा आपला सुखाचा चालू करू. एवढ्या दिवसापासून बैठलेलं स्वप्न आज कम्प्लीट होऊ राहिले ते बी तुमच्यामुळे. फायनली आता ट्रेनमध्ये बसलोय आणि जागा पण देवाच्या कृपेने भेटली आम्हाला. आता चाललोय एकदम सुखाचा प्रवास आहे. तर चला आता. माऊलीला खाली जागा नव्हती माऊलीला वर झोपेला आता येऊ. माऊली वरती झोपलाय पण तर वरून पडलं ना वरून जर पडलं ना खाल्ल्याचं डायरेक्ट भरता होईल. हा पिशा ठेवते त्या जागेवर झोपल्यावर. माऊली आता पिशा कुठं ठेवायच्या चाळण्यात झोपलाय. चाळण्यात झोपलाय. आपला पाळण्यातला माऊली मामा अजून उठलेला नाही. माऊली बरं वाटतंय का? बरं वाटतं. तर इथे यायला जवळपास नाही का 5 तास लागले होते. आणि जर तुम्ही यायचे असेल ना तर पहिलं नाही का तिकीट कन्फर्म करा.
वाटलं हो. आता परत सांगायचं तुम्हाला. तर इकडे यायचं असलं ना पहिले तिकीट कन्फर्म करा आणि त्याच्यानंतरच निघा. जनरलने यायचं म्हणलं नाही बघा, असं झोपा नाही होत आणि मग दिवस कसं जाईल माहीत नाही. आता मी तर आलो फर्स्ट टाइम, मला फक्त माझ्या डोक्यात एकच आहे की कधी मी स्वामींकडे जाईन आणि दर्शन घेईन. हा का? चल ना मग. माऊली बघा आता माऊली पाळण्यातून उतरलाय. झुला झुल पाळणा कमत भूल. तर स्टेशनला उतरल्यानंतर इथून बाहेर जायचं आणि तिथून नाही का स्वामींच्या दर्शनासाठी रिक्षा वगैरे अवेलेबल येतात. तर आता आपण तिकडे चाललो आहे, चला तुम्हाला दाखवतो. तर रिक्षा वगैरे पकडून स्वामींच्या दर्शनाला निघू आपण. तर याआधी मी तर कधी आलेलो नाही, पण फर्स्ट टाईम आलो आहे. तरी पण असं वाटतंय की याच्या आधी मी इथं कधीतरी येऊन गेलेलो आहे. कारण आपलंसं कोणतरी असल्यासारखं वाटू राहिलं इथं आल्यानंतर. कारण स्वामींनी कदाचित माझ्या स्वप्नामध्ये मला असं दाखवलं असेल की तर तू आलेला आहेस आणि तुला सगळं माहिती व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं कदाचित असं वाटतंय मला की मी इथं आलेलो आहे याच्या आधी कधीतरी. पण एक सकाळची जी मुवमेंट असते ना, खरंच एवढी भारी वाटू राहिली आहे ना. आणि मी झोप नाही झाली तरी पण माझा चेहरा फ्रेश दिसू राहिला आहे याच्यामध्ये. तर आता स्टेशनच्या बाहेर चालल्यानंतर इथं बघा रिक्षा वगैरे थांबलेल्या राहतात. आता आपण तिकडं चाललोय. तर माऊलीला पाळण्यामधून खाली उतरून कसं वाटतंय विचारायला. ना ओके मध्ये माऊलीचे चेहरे सुजलाय पण सुजलाय त्याला वाटतं मला गज रुतलाय गज. गती रुटलाय, पाळण्याचा गज रुतलाय. गती रुटला. तर चला आता रिक्षा जाईल. आता आपली रिक्षा जवळून गेली आमच्या आता दाखवायची होती तवर गेली ही बघा. रिक्षाच गेली, मोकळं झालं इथं काहीच नाही राहिलं सगळे. आता तुम्हाला बाहेर दाखवतो, इकडे बाहेर पण रिक्षा म्हणतात. माऊलीने आता सकाळ हळद दिलाय. तर आता इथून 50 रुपयामध्ये रिक्षाने आम्ही चाललोय. तर पर पर्सन 50 रुपयांनी इथून जाते देवस्थानकडे. तर आता चाललोय आम्ही. एक नंबर ड्रायव्हर येतो दादा, एकदम मस्त चाललोय आम्ही आता दर्शनाला. माऊलीने दिला आशीर्वाद. स्टेशन पासून मंदिरापर्यंत येण्याचं 12 किलोमीटर अंतर आहे आणि 50 रुपये रिक्षा भाडं होतं. तर काही नाही, कमी आहे आणि स्वस्त आहे आणि भरपूर कमी टायमामध्ये 15 मिनिटामध्ये मंदिरापर्यंत पोहोचून जातं. तर दादांनी नाही का फायनल आम्हाला भक्ती निवासपाशी आणून सोडलं आहे. तिकडून 20 रुपये घेत होते, पण ते म्हटले की नाही का इथं पैसे वगैरे घेते तुमच्याकडून. तर चला मला तिकडं जायचं आहे तर मी तुम्हाला सोडतो. आणि हे बघा भक्ती निवासपाशी आलो आहे आम्ही आता इथं. तर हे दादा आहेत ते. तर कधी आले ना नक्की यांना भेट द्या, कारण एकदम मस्त येतं आणि एकदम हसून खेळ माणूस आहे. जेव्हा पुण्यापासून निघलो होतं असं वाटलं होतं काय होईल काय माहीत नाही, तिकीट वगैरे केलेलं नाही आहे. पण जेव्हा निघलो ना तेव्हा असं वाटलं नंतर की सगळी सोयी आपली स्वामीच करून राहिल्यात आणि ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक घडत चालल्या आहेत. आता इथं राहण्याची बघा जसे स्वामींच्या रुपयामध्येच भेटले. 1 रुपया नाही वेस्ट करता 50 रुपयामध्ये त्यांनी इथपर्यंत आणून सोडलं. वरून भक्तिनिवास दाखवला, वरून खाण्याचं ठिकाण पण दाखवलं, वरून हे पण सांगितलं की काही जर प्रॉब्लेम आला तर कोणी काही वाटलं तुला की काही पैसे वगैरे चार्जेस जास्त करत असेल तर मला कॉल कर. जे काही हो राहिले सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने चाललं आहे सगळं काही. तर आजचं मला वाटतं आहे आपला ब्लॉग मोठा होईल. तर मी इथपर्यंत येण्याचं तुम्हाला पूर्णपणे डिटेल दिली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा पार्ट 2 बघायला विसरू नका. तर आत्ता आंघोळ वगैरे करतो आणि नंतर पार्ट 2 चालू करतो. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, बाय बाय.